नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्रामध्ये आपल्याला जाणून घ्यायच्यात. सुरुवातीलाच पुण्यामधली बातमी आहे. पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधात मोर्चा काढण्यात आला. पीडितेला न्याय मिळावा यासाठी मूक मोर्चा काढला गेला. आरोपीला फाशी देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक बालगंधर्व चौकामध्ये या मोर्चासाठी जमल्याचं पाहायला मिळालं. ही त्याची दृश्य आपण बघतोय. तर या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत. बघूयात. फास्ट ट्रॅकच्या मार्फत त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. कायद्यामध्ये बदल झाले पाहिजे की अशी घटना करताना परत लोकांनी विचार केला पाहिजे. फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि शिक्षेची अंमलबजावणी जास्त लवकर झाली पाहिजे. महिला सुरक्षित नाही आहेत असं आम्हाला वाटतं. अशा प्रकारची विकृत मानसिकता पुन्हा होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी, कायद्यामध्ये बदल करायला हवेत आणि शिक्षेची अंमलबजावणी ही त्वरित व्हायला हवी. न्याय मिळायला हवा. पुन्हा कुठच्याही मुलीवर हा प्रसंग, तिच्या आई वडिलांवर हा प्रसंग येता कामा नये. या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी. प्रीतम, सध्या हा मोर्चा कुठवर आलेला आहे आणि या संदर्भाने आणखी काय तपशील आहेत? खरं तर पुण्यातील जनरल महाराज रस्त्यावरती हा मोर्चा निघालेला आहे. झाशीच्या राणी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हातामध्ये काळ्या फिती बांधून, मेणबत्ती, कॅन्डल लावून हा सर्व मोर्चा सुरू झालेला आहे. मात्र काही काळ अनेक लोकांच्या प्रतिक्रिया की माध्यमांशी बोलू नका, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट करू नका. त्यामुळं ही समोरची सर्व आपण दृश्य पाहतोय. कुटुंबियांची मागणी आहे की माध्यमांनी हे काही असं कव्हर करू नका, माध्यमांनी काही दाखवू नका. मात्र माध्यम असं एक माध्यम आहे की जे लोकांपुढे मांडू शकतं, जनतेपुढे न्याय देऊ शकतं, हे सगळं लोकांपुढे येऊ शकतं. मात्र कुटुंबीय आणि हे मोर्चे करणारे जे आहेत ते आणि पोलीस हस्तक्षेप करतायत की माध्यमांनी याचं वार्तांकन करू नका, कोणाच्या बाईट्स घेऊ नका, लोकांना शांततेमध्ये मोर्चा काढू देत. मात्र लोकांचा जो आवाज आहे तो आपल्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे. मात्र हे माध्यमकर्मी जे आहेत, ही लोक जी आहेत जमलेली, त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या आधी दुखावलेल्या आहेत, त्यामुळे प्रतिक्रिया घेऊ नका असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे पोलीस आणि माध्यम यांच्यामध्ये थोडा वाद निर्माण झाला आणि जे मोर्चे काढणार आहेत त्यांनी देखील इथे थोडंफार तणावाचं वातावरण निर्माण झालं. कारण आपण त्यांच्या भावना जाणून घेतोय. आज सर्वजण रस्त्यावर उतरले चिमुकलीच्या न्यायासाठी आणि माध्यम देखील ते सर्व सत्य परिस्थिती दाखवत आहेत. इथे सुद्धा आपण हे दृश्य पाहू शकतो. पुणे बार असोसिएशनचे वकील बद्दल नाकारल्याबद्दल रफिक खान हे देखील या मोर्चामध्ये आलेले आहेत, उतरलेले आहेत. हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत, मात्र यांना संवाद साधून देत नाहीयेत. आज तुम्ही या चिमुकलीच्या न्यायासाठी मोर्चामध्ये सहभागी होत आहे. मी सर्वप्रथम पुणे जे बार असोसिएशन आहे, सर्व वकिलांनी त्या आरोपीचे आरोपी पत्र घेण्यासाठी नकार दिलेला आहे, त्याचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे जर वकिलांनी भूमिका घेतली तर नक्कीच या असल्या प्रकारच्या गुन्ह्यावर आळा बसणार आहे. मी सर्व नागरिकांना पण विनंती करतो की अशाच प्रकारे या असला घटना घडली तर त्याचा निषेध करून आणि आरोपीला सक्त सजा दिल्यानंतर या असला भयंकर गुन्ह्याला आळा बसेल. त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे. सर्वजण त्याच जमलेले आहेत. सोशल मीडियावरती किंवा प्रत्येक चौकामध्ये, सोसायटीमध्ये याच विषयाची चर्चा होते. मात्र आज सर्वजण एकत्र आलेले आहेत. मात्र माध्यमांशी बोलू नका, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका असे काही मोर्चातले लोक म्हणतायत. त्यामुळे एकाच ऐकून दुसरा, दुसऱ्याचा ऐकून तिसरा असं करत माध्यम, पोलीस आणि आंदोलन ज्यांनी आता हे सगळं काढलंय मोर्चा, यांच्यामध्ये काही थोडाफार वाद झाला, तणावाची स्थिती जी आहे ती निर्माण झाली. मात्र आपण प्रत्येक वेळी त्यांच्याकडे जातो, त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. निश्चित प्रीतम, तुमच्या मागे बरीच गर्दी दिसते मोर्चेकरांची आणि त्यांच्या हातात काही फलक सुद्धा आहेत. त्या माध्यमातून ते काही सांगण्याचा प्रयत्न करतात. हे फलक नेमके काय, त्याच्यावर काय नेमका मजकूर आहे हे सांगा. आपण त्यांची बाजू मांडतोय, मग ते बाजू मांडून देत नाहीये. आज काळ्या फिती बांधून, मेणबत्ती लावून ते मोर्चा काढतायत. सावरकर भवन डेक्कन परिसरातलं इथपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. ठीक, निश्चित प्रीतम, पुढचे तपशील घेण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा येऊच. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.